आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। परभणीचा विकास हा भारतीय जनता पार्टीच करू शकते असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। मागील अनेक वर्षापासून परभणी ही विकासापासून कोसो दूर आहे। त्याला पूर्णपणे जबाबदार परभणीचे आमदार आणि खासदार आहेत। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून परभणीचा विकास साध्य केला जाऊ शकतो असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले। विधानसभा निवडणुकीत परभणी विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी सांगितले। भारतीय जनता पार्टीला उमेदवाराला जर संधी मिळाली तर केंद्रात आणि राज्यात सुद्धा महायुतीचे सरकार आहे। त्यामुळे परभणीच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणू व मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले। तर पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूजवर निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। बाबत जर आपण प्रतिक्रिया विचारत आहे त्याबद्दल माझं असं स्पष्ट मत आहे की आता जे स्टँडिंग आमदार आहे त्यांना त्यांच्या संस्था इतके भरपूर आहेत। प्रत्येक स्टेटमध्ये संस्था असावी असं माझं वैयक्तिक मत आणि त्याचा तो स्वतःचा घरचाच कारभार मेडिकल कॉलेज हे सगळं ते संपले होते। त्यामुळं मला असं वाटतं की परभणी शहरावर त्याचे दुर्लक्ष आहे। सतत त्यांना 10 वर्ष आमदार राहिले, 7.5 वर्ष ते सत्तेत होते। सत्तेत असताना सुद्धा आणि त्यांनीच उद्घाटन त्यांच्याच मंत्र्यांना उद्घाटन केलेलं आजचं बस स्टँड ते अजूनही पूर्ण नाही। नटराज रंगमंदिरबद्दलही त्याच पद्धती आहे की सांस्कृतिक कार्यक्रम होत नाहीत। जो परभणीचा सगळ्यात मोठा महाराष्ट्रातला सांस्कृतिक वारसा हा चालला गेला, कमकुवत झाला। ग्रामीण भागात बी फार काही नाही। त्याच पद्धतीनं जर शहराचं ही जी परिस्थिती आहे, खड्डे, एकही रोड बरोबर नाही, कॉन्ट्रॅक्ट काही फंड गव्हर्नमेंटचे आले आता आम्ही पाहतो 2-2.5 वर्षापासून तर ते फंडचे काम करू देत नाही। त्या गुत्तेदारांना त्यांच्यात डिस्टर्ब करतात। ठराविक त्यांच्या जवळच्याच गुत्तेदारांना कामं मिळतात, आडवाओडी होती कामामध्ये। मग हा विकास कसा आहे? आणि हा विकास करण्यासाठी आम्ही आता सर्वांनी मग तो आमचा राष्ट्रवादीचा अजितदादाचा ग्रुप असो, शिवसेनेचा मुख्यमंत्र्याचा ग्रुप असो किंवा माननीय फडणवीस साहेब भाजपचा ग्रुप, आम्ही सर्वांनी कमर कसली। निश्चितपणे विधानसभेची जागा ही महाविकास आघाडीलाच परभणीची मिळवून देते एवढी मी आज ही जागा पहिल्यापासून जर आपल्याला करायचं असेल तर मताचं तर गठ्ठा करणं लागेल। तो आम्ही काय किंवा विरोधी पक्ष जे सत्तेवर असला असता त्यांनी काहीतरी काढल्या असत्या ना, यापूर्वी काढी नाही काय वेगवेगळे। पण जे मध्य प्रदेशमध्ये जो भाजपला फायदा झाला तो या योजनेमुळे झाला आणि या योजनेमुळे फायदा असल्यामुळं असं महाराष्ट्रात बी फायदा होईल असं वाटतं म्हणून योजना केलेली आहे। आणि त्याच्या पुढे जाऊन की आज इतके गोरगरीब महिला आहेत, काही लोकांनी म्हणजे परित्यक्त्या आहेत, काही विधवा आहेत, काही लांबवर मजुरी करून खायला लागतं, तर त्यांना मदत करण्यासाठी अतिशय जरुरी आहे। नुसतं ओरडायला का ते परत त्याच्यात म्हणजे वयाची अट सुद्धा काढून टाकलेली आहे। तुम्हाला किती वय असतं तर ते पैसे मिळू शकतो। आता शेवटचा प्रश्न आहे, आता MIDCचे सध्या मी अध्यक्ष असल्यामुळे मी MIDCचे पूर्ण रोड आणले, रोड पूर्ण करून घेतले, स्ट्रीट लाईटचे पूर्ण बसून घेतले, आता नाल्याची काम चालू झालेले आहेत। हा विकास करणारा माणूस पाहिजे। आमदार आणि खासदार यांच्या विकासाचं काही घेणं देणंच नाही। त्यांचं मेडिकल कॉलेज होतं पण एखादी कोऑपरेटिव्ह संस्था या दोघांनी कुठे टाकली का?
जिनिंगचं उद्घाटन केलं, त्याचं अजून पायाभरणी नाही, काहीच नाही. आज 10 वर्षापासून मेडिकल कॉलेज स्पीड मेडिकल कॉलेज 2 वर्षात तयार होतं. कम्प्लीट झालं. मग हे बाकीचं काय, जर बाकी ह्या संस्था उभ्या केल्या असत्या तर निश्चितपणे युवकाला त्याचं प्राधान्य मिळालं असतं, नोकऱ्या मिळाल्या असत्या. भाऊ, शासकीय महाविद्यालय जे मेडिकल कॉलेज झाले असाव्या तशा सुविधा नाहीत अजून. नांदेड औरंगाबादला पेशंट आले तिथे ना, त्याच्यासाठी बरंचसं आपलं ग्रँड आता गव्हर्नमेंटनं सँक्शन केलेलं आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज का रोखलं गेलं हे आपल्यालाही माहिती आहे सगळ्याला. इव्हन ते कॅन्सल होण्याच्या याच्यात होतं, पण आम्ही सगळे शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन आम्ही ते पुन्हा वापस करून घेऊन आलो. आता श्रेय कोण बॅनर लावून घेत असेल ती गोष्ट वेगळी, परंतु ऍक्च्युअल भाजपच्या सरकारमध्ये ते तयार झालेलं आहे आणि त्याला सँक्शन मिळालेले, फंड्स पण मिळाले. आता डेव्हलपमेंट चालू आहे. सगळे ITIच्या याच्यामध्ये ते कार्यक्रम चालतो. तर हळूहळू त्याची डेव्हलपमेंट निश्चितपणे होईल. काल पालकमंत्री आले होते, DPDCची बैठक झाली आणि पालकमंत्र्यांनी पाहिजे तसं काही घोषणाही केल्या नाहीत आणि जवळपास 245 कोटी रुपयांचा जो निधी होता त्या संदर्भात पण विकास साठी तो पैसे निधी वापरला जातोय का नाही जातोय, काय प्रतिक्रिया आहे तुमची? निधी आज डिक्लेअर होऊन जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष मग रोखले कोण? हायकोर्टात गेलो कोण? त्याचा सुद्धा आपण जनतेने विचार करायला पाहिजे. पिटिशन दाखल नाही तर आतापर्यंत बरेचसे रोड त्याचे होते, ते इव्हन दर्गा रोड आहे, वांगी रोड आहे, ते सँक्शन आहे, त्याचे गव्हर्नमेंटचे फंड्स होते तिथे, पण असे आडवाआडवी केलं. डेव्हलपमेंट हा विषयच नाही ना त्यांच्याकडे. विरोधी पक्षाकडे डेव्हलपमेंट हा विषय आडवाआडवी करा आणि आपले फंड कसे वाढवायचे ते पहा, एवढाच विषय आहे. आपल्याला माहिती आहे जिंतूर रोड कोणी अडवला होता, वसमत रोड कोणी अडवला होता, नाव इच्छा घेत नाही. इथे DPDC तर फार छोटी, 600, 700, 800 कोटीचे रोड अडवलेले. विधानसभेला मोठ्या प्रमाणामध्ये ह्यावेळेस मागच्या टर्मला जर पाहिलं, मी अध्यक्षच आहे त्याच्यामध्ये, आणि ज्यावेळेस त्यांनी रोखलं आणि हे केलं त्यावेळेस मी मुंबईला जाऊन त्याच्यावर घेतलं. असेच ते आम्ही 2 वेळेस घेतले सगळ्यांनी, व्यापाऱ्यांना आम्ही आलो. त्याच्यामध्ये जवळजवळ आमच्या व्यापाऱ्याचे MIDC व्यापाऱ्याचे 50 कोटी वाचलेले. आता कसं आहे की विरोधी पक्षाच्या काही लोकांनी जाऊन त्याची बदली केली होती. आज परभणीतला कोणताच नागरिक असा नाही की बा त्यांना तिथं ठेवा असं या मताचं कोणीच नाही. पण काही वरचं पॉलिटिक्स असेल ते मला माहित नाही, कोण कोणाचं नातेवाईक आहे तेही मला माहित नाही, पण काहीतरी कानावर येतो आणि हा प्रकार घडतोय. विधानसभेच्या तोंडावर शेवटचा प्रश्न आहे, विधानसभेच्या तोंडावर आपण परभणी शहरातील परभणी विधानसभातील नागरिकांना काय आश्वासित करणार आहे? निश्चितपणे महाविकास आघाडीला जर इथं यश मिळालं, महायुतीला जर यश मिळालं तर निश्चितपणे आम्ही सांगतो की परभणी औरंगाबाद सारखे करून दाखवू. कारण जे आमचे नेते वरचे फडणवीस साहेब आणि बाकी सगळे सुद्धा, सेंट्रलमध्ये आपलं गव्हर्नमेंट आहे, स्टेटमध्ये जे गव्हर्नमेंट कायम राहिलं. आत्तापर्यंत निधी पाहतो मी फार मोठ्या प्रमाणामध्ये युतीनं हा निधी दिलेला आहे आणि परभणीचे रस्ते, परभणीचे पाण्याची व्यवस्था, परभणीची नाल्यांची व्यवस्था आणि परभणीची सामाजिक क्रांती हे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही.